नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनीच्या चारित्र्यावरती संशय घेतला जात असतो। नंदिनीच्या बाबतीत चुकीचे शब्द बोलले जात असतात, तेव्हा नंदिनी भर मंडपामध्ये एक शब्द बोलत आहे, तिने बोलत आहे ते म्हणजे की प्रत्येक वेळेस स्त्रियांनाच का तुम्ही सेकंड हँड म्हणतात, त्यांच्या चारित्र्यावरती का संशय घेतला जातो, हे सगळं नंदिनी बोलणार आहे। आणि त्याच वेळी तिनं प्रश्न विचारते की आहे का कोणी मला जज न करता माझ्याशी या मंडपामध्ये लग्न करायला तयार, कोणी आहे का असं म्हणत तिने जेव्हा विचारणार आहे तेव्हा तिथे समोर उभा राहणार आहे तो म्हणजे जीवा, आणि जीवा म्हणणार आहे की मी लग्न करायला तुझ्याशी तयार आहे। असं म्हणत नंदिनी आणि जीवा यांनी एकमेकांचा स्वीकार केलेला आहे आणि त्या दोघांचं लग्न होणार आहे, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे आता काव्या आणि पार्थ यांच्या सप्तपदी झालेल्या असतात, मंगळसूत्र घातलेलं आहे, हार घातलेले आहेत, आणि इकडे गुरुजींनी म्हणजे भटजींनी सांगितलेलं आहे की हा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे। आणि जेव्हा हे सगळं बोललं जातं आणि त्याच वेळेस तिथं पोहोचलेले असतात ते म्हणजेच काव्या, इकडे जीवा आणि नंदिनी तिथे येतात, घाईघाईने आलेले असतात। नंदिनीला वाटत असतं घरातील सर्वांचा तिच्यावरती विश्वास आहे आणि एकदा का तिथं लग्न मंडपात पोहोचली की तिचं लग्न होणार, कारण सगळेजण तिची वाट बघत बसलेले आहेत असं तिला वाटत असतं, म्हणून ती धावतच आलेली असते। परंतु इथं आल्यानंतर घडतं मात्र वेगळंच, कारण जीवाला तर इतका मोठा धक्का बसलेला असतो, तो काव्याकडे पाहत असतो, तिच्या भांगातलं कुंकू पाहत असतो, तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र पाहत असतो। त्याला कळतच नसतं की ही माझी काव्य आहे ना, ज्या काव्याने मला इतकी वचनं दिलेली होती। आणि मग तो काव्याकडे पाहत असतो, काव्याला म्हणत असतो की हे सगळं काय आहे। काव्या म्हणत असते मी हे लग्नच मानत नाहीये। आणि नंदिनी फक्त पार्थकडे पाहत असते, पार्थ खाली मान घालून उभा असतो। खरं तर नंदिनी आणि जीवा या दोघांनाही माहिती नाहीये की या सगळ्यांना इथे कोणत्या परिस्थितीतून जावं लागलेलं आहे, त्यांच्यावरती कोणतं वेळ आलेली होती, कोणती वाईट वेळ आलेली होती, कोणत्या प्रसंगातून हे दोघं जण गेलेले आहेत, हे नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा या दोघांनाही माहिती नाही। त्यांच्यावरती इतकी वाईट वेळ आणलेली होती, त्यांना हे लग्न करण्याशिवाय पर्यायच ठेवलेला नव्हता, म्हणून त्यांना हे सगळं करायला लागलेलं आहे, हे नंदिनी आणि जीवाला माहीतच नाही। तेव्हा नंदिनी सगळ्यांच्या समोर तिथे एक प्रश्न विचारत आहे की हे सगळं काय आहे, म्हणजे हे सगळं काय आहे, काव्य हे सगळं काय आहे, हे लग्न काय आहे। तेव्हा काव्य आता नंदिनीला सांगायला सुरुवात करते, ताई आम्ही सगळेजण वाट बघत होतो, पण इथल्या लोकांनी इतका दबाव आणला की मानिनी काकूंना तर डोक्यात त्यांनी काचेचा ग्लास फेकून मारला, त्यांना रक्तबंबाळ केलं। आणि इकडे पार्थ मात्र कंटिन्यू म्हणत होते की मला जायचं आहे, मला नंदिनीकडे जायचंय, मला नंदिनीला शोधून आणायचंय, माझी नंदिनी माझ्या बाबतीत चुकीचं वागू शकत नाही असं मला पार्थ सगळ्यांच्या समोर सांगत होते। परंतु इकडे मात्र कुणी ऐकायलाच तयार नव्हतं, सगळेजण त्यांच्यावरती जबरदस्ती करत होते। इथं आईबाबांना तर गोळ्या घालण्याच्या गोष्टी बोलल्या जात होत्या, हे सगळं काव्या नंदिनीला सांगत असते। नंदिनीला म्हणत असते की ताई तुझ्या बाबतीत तो व्हिडिओ आला, आणि तो व्हिडिओ आल्यानंतर सगळ्यांचा गोंधळ उडाला, कळायचं बंद झालं सगळ्यांना। पण एक गोष्ट सांगू तुला ताई, आम्ही सगळेजण तुझ्यावर विश्वास ठेवून होतो, परंतु या लोकांनी आमच्या विश्वासाला तिथे त्यांनी जागाच राहू दिली नाही, त्यांनी फक्त आणि फक्त आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न केला। इथे ते आमच्यावरती जबरदस्ती करत होते, आम्हाला प्रत्येक वेळेस म्हणत होते काहीही झालं तरीही आत्ता जे काही घडत आहे ते खूपच भयानक होतं, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की हे लग्न झाल्याशिवाय तुम्हाला इथे काहीही करता येणार नाही, तुम्हाला इथून आम्ही जाऊ देणार नाही, हे ती लोक बोलत होती। आणि त्यांनी प्रत्येक वेळेस आमच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, आम्ही कोणीही या गोष्टीसाठी तयार नव्हतं, परंतु इथे या सगळ्या गोष्टी घडत होत्या। त्यावेळेस नंदिनी म्हणत असते काय आहे हे सगळं बाबा, तुम्ही तरी थांबायचं होतं, तुम्ही तरी विश्वास ठेवायचा होता। तेव्हा बाबा म्हणत असतात की बाळा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण या लोकांनी परिस्थितीच अशी ओढवलेली होती की त्यांनी सांगितलेलं इथं लग्न झाल्याशिवाय कोणीही इथून बाहेर पडायचं नाही।
त्यामुळे आम्ही कोणीच इथून बाहेर पडू शकत नव्हतो. प्रत्येक वेळेस पार तर जायला निघत होते. पारच्या डोक्यात एकच होतं की लवकरात लवकर इथून जायचं आहे आणि नंदिनीला शोधून आणायचं आहे. त्यांचा शेवटपर्यंत तुझ्यावरती विश्वास होता. हे सगळं सांगितलं जात असतं. परंतु आता हे सगळं करणारी एकच व्यक्ती असते, ती म्हणजे यशवंतराव भोसले. तर नंदिनी यशवंतराव भोसलेकडे येते आणि त्याला जाब विचारू लागते. त्याला म्हणू लागते की काय केलं तुम्ही हे सगळं? तुम्हाला कळतंय का? कारण तुम्ही एवढ्या वेळी थांबू शकला नाही. माझ्या आईवडिलांचा माझ्यावरती विश्वास होता. असल्या कोणत्या तुमच्या चालीरीती परंपरा आहेत? हे काय चाललेलं आहे? तुम्ही माझ्या मामाला, आजीला, त्याचबरोबर आमच्या मिनूचं लग्न मोडण्याबद्दल बोलत होता. तुम्हाला जराही लाज वाटली नाही? तुमचीही मुलगी आहे. तुमच्या मुलीच्या बाबतीत जर असं झालं तर चालेल? आणि राहिला प्रश्न माझ्या बाबतीतला, माझ्या बाबतीत जे काय झालं याबद्दल तुम्हाला कोणाला माहिती आहे का? मी कुठे होते, काय होते? पार्थ म्हणत असतो की नंदिनी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास होता. मी सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत होतो की तो व्हिडिओ खोटा आहे, तो व्हिडिओ खोटा आहे. मी सगळ्यांना ओरडून सांगत होतो, पण माझं ऐकायलाच कोणी तयार नव्हतं. हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता जीवा काव्याकडे येतो आणि काव्याला विचारू लागतो की मला सांग काव्या, हे सगळं काय आहे? तू बोलतेस ना हे लग्न तू मानत नाहीये, मग मला सांग आत्ताच्या आत्ता तू काय करू शकतेस या सगळ्यासाठी? काव्या म्हणते, तू सांग सांग जीवा, तुझे म्हणशील ते मी करायला तयार आहे. तुझे म्हणशील ते मी करायला तयार आहे. तू बोल फक्त, असं काव्या बोलत असते. तेव्हा जीवा म्हणतो, ठीक आहे, मग काढ हे मंगळसूत्र. असंही तू हे लग्न मानत नाहीये ना, मग काढ हे मंगळसूत्र, असं जीवा तिला सांगत असतो. तेव्हा मात्र काव्या तयार होत नाही. काव्या म्हणत असते की नाही, आता तुला माहीत नाही आहे जीवा, हे सगळं कोणत्या परिस्थितीत झालेलं आहे. तुला नाही माहिती कोणती परिस्थिती ओढवलेली होती इथं. तुला माहीतच नाही आहे की आम्ही कोणत्या परिस्थितीतनं गेलेलो आहोत. तू विश्वासच ठेवू शकत नाही आहे, कारण इथे तुझ्या बाबांच्या बाबतीत, माझ्या आईबाबांच्या बाबतीत कोणती परिस्थिती ओढवलेली होती. त्यांना ही लोक गोळ्या घालणार होते. हे सगळं काव्या जीवाला सांगत असते. मी हे मंगळसूत्र असंच नाही काढू शकत. ही सगळी लोक आपल्याला जिवंत सोडणार नाही. हे सगळं जीवाला ती सांगत असते. जीवा म्हणतो, ठीक आहे, कळलं मला तुझं उत्तर. तुझं प्रेम आहे ना माझ्यावरती, तू माझ्यासाठी काही करायला तयार आहे. मी तुला आता सांगितलं की हे मंगळसूत्र काढून टाक, तरीही तू ते मंगळसूत्र काढायला तयार नाही. ठीक आहे ना, मग मग आता निर्णय मला घ्यायचा आहे. झाले, तुझं आणि पारदादाचं लग्न झालेलं आहे. इतके दिवस तू मला वचनं दिली होती, मला खोटी आश्वासनं दिलेली होती, असंच मी समजणार आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सगळ्यांचा विश्वासच बसत नाही की हे सगळं काय होतंय. आणि नंदिनी अक्षरशः ढसाढसा रडत असते. तेव्हा यशवंत भोसले तिला म्हणतो की तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू त्या मुलाबरोबर होतीस. त्या मुलाने तुला किडनॅप केलेलं आता जीवा आणि तू सांगितलेलं आहे, बरोबर आहे. पण तू बेशुद्ध होतीस. त्या मुलाने तुझ्याबरोबर काय केलं असेल काय माहिती. शेवटी तू सेकंड हँड आहे ना. एकतर लग्न मंडपामधून हळद लागल्यानंतर तू गायब झाली आणि आत्ता तू इथं उगवली आहेस. मग एक गोष्ट लक्षात ठेव, आता तू जे काही केलेलं आहे, जे काही बोललेली आहे, त्यामुळं तुला माहिती आहे का काय झालेलं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे काय? तेव्हा सगळेजण नंदिनीला आता बोलत असतात की तू सेकंड हँड आहे आणि तुझ्या बाबतीत आता आम्हाला विचार करावा लागणार आहे. नंदिनीला भयानक राग आलेला असतो. ती भयानक चिडलेली असते. ती म्हणत असते, बास झालं. प्रत्येक वेळेस मुलीनेच अग्निपरीक्षा द्यायची, एका स्त्रीनेच अग्निपरीक्षा द्यायची. तिलाच प्रत्येक वेळेस सगळ्या परीक्षा द्याव्या लागत असतात. सगळ्या बाबतीत तिला सामोरं जावं लागत असतं. कधीही कुठल्या पुरुषाला अग्निपरीक्षा द्यावी लागलेली नाहीये. कधीही कुठल्या पुरुषाच्या बाबतीत चुकीचं झालेलं नाहीये. आजही तुम्ही मला दोष दिला. अगदी सीतामाईला सुद्धा परीक्षा द्यावी लागली होती का, तर वनवासात तिच्यावरती काही अन्याय झालेला होता. वनवासात तिला रावणाने किडनॅप केलेलं होतं, तरीही तिलाच अग्निपरीक्षा द्यावी लागलेली. आजही तेच होते. मला किडनॅप केलेलं आहे तेव्हा तुम्ही मला शोधण्याचा प्रयत्न नाही केलात, पण आता मात्र तुम्ही सगळेजण मला बोलत आहात की तुला अग्निपरीक्षा द्यावी लागेल, तू सेकंड हँड आहे. चला, आता एवढं सगळं होऊन पण तुम्ही सगळेजण माझ्या लग्नाबद्दल बोलत आहात. तुम्हाला माझं लग्न करायचं आहे, बरोबर आहे. अजूनही तुम्हाला माझं लग्न व्हावं अशी इच्छा आहे, बरोबर आहे. मग सांगा, या मंडपामध्ये कोण तयार आहे? मला कुठलेही जज न करता, माझ्याबद्दल कुठलाही अविचार न करता, माझ्याबद्दल कोणताही चुकीचा अर्थ न काढता अशी कोण व्यक्ती आहे ही या मंडपामध्ये जी माझ्याशी लग्न करायला तयार असेल, ते मला आत्ताच्या आत्ता सांगा, असं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र
सगळेजण गप्प असतात, कारण नंदिनीने प्रश्नच असा उभा केलेला असतो की आत्ताच्या आत्ता मला उत्तर हवं आहे, कोण तयार आहे असं माझ्याशी लग्न करायला सांगा, असं नंदिनी बोललेली असते. सगळ्यांच्या समोर तिने बोलून दाखवलेलं असतं आणि तिनं विचारलेलं असतं की मला उत्तर हवं आहे, कोण तयार आहे, असं तिनं बोललेली असते. परंतु तिच्यासोबत लग्न करायला कोणी तयार होणार असतं? कारण सगळ्यांच्या डोक्यात एकच सुरू असतं की नंदिनी त्या मुलाने किडनॅप केलेलं होतं, नंदिनी तिकडं राहिलेली होती, नंदिनी अशी होती, नंदिनी तशी होती. सगळ्यांच्या डोक्यात हेच सुरू असतं. पण तिथे एक व्यक्ती असते, एकमेव व्यक्ती, ती म्हणजे जीवा. जीवा तिथे येतो, नंदिनीच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि त्याचबरोबर तो सांगू लागतो की मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. उठ नंदिनी, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. कारण तू कोणत्या परिस्थितीतून गेले, तू कुठल्या संकटात होती, हे सगळं मला माहिती आहे. आता मी सगळ्यांच्या समोर तुला वचन देतो की मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, तुझा बायको म्हणून स्वीकार करायला मी तयार आहे, असं म्हणत जीवाने नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे आणि तिला वचन दिलेलं आहे आणि तिला सांगितलेलं आहे, चल याच मंडपामध्ये तुझं लग्न होणार, तुला कोणीही सेकंड हँड म्हणून हिणवणार नाही, तुझ्याबद्दल कोणीही चुकीचं बोलणार नाही, कारण मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि नंदिनीच्या पाठीशी जीवा खंबीरपणे उभा राहिलेला आहे. आणि आता जीवाने लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. खरं तर त्याने काव्याला सांगितलं होतं गळ्यातलं मंगळसूत्र काढून टाक, पण काव्याने सांगितलं की मी ते काढू शकत नाही. आणि फायनली आता जीवाने हा निर्णय घेतलेला असतो आणि तो नंदिनीसोबत लग्नाला तयार झालेला असतो. त्याने आता नंदिनीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा नंदिनी आणि जीवा यांचा आता विवाह सोहळा होणार आहे. नंदिनीला खरं तर वाईट वाटलेलं असतं. तिला असं वाटलेलं होतं की तिच्यासाठी हे सगळेजण थांबलेले असतील, तिच्यावरती सगळ्यांचा विश्वास आहे. पण तिला आता वाटत असतं की माझ्या आईबाबांनीच माझ्यावरती विश्वास ठेवला नाही, तर बाकीच्या लोकांकडून मी काय अपेक्षा करू? कारण तिच्या आईबाबांनी तिच्यावरती विश्वास ठेवलेला नव्हता. त्यामुळं तिला खूप वाईट वाटत होतं. कारण तिचं असं म्हणणं होतं की काहीही झालं तरीही माझ्या आईबाबांनी माझ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता, असं नंदिनीला वाटत असतं. आणि त्यासाठी तिने एवढा मोठा प्रयत्न करत असते, एवढं सगळं तिनं बोलत असते, कारण तिला वाटत होतं की तिचे आईबाबा तिच्या पाठीशी असतील, तिचा पार्थ तिच्यासोबत असेल. पण आज घडलेलं मात्र वेगळंच असतं. आणि या लग्न मंडपामध्ये जीवा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला असतो आणि जीवाने सांगितलेलं असतं की मी लग्न करायला तयार आहे तुझ्याशी. जीवाने तिच्या डोक्यावरती हात ठेवलेला आहे. तिला कुठलंही जजमेंटल तिच्याबद्दल न काढता तिच्या प्रेमाचा त्याने स्वीकार केलेला आहे. तिच्याशी लग्न करायला त्याने तयार झालेला आहे. कारण काव्याच्या पुढे पण वाईट परिस्थिती आहे. काव्या पण ते मंगळसूत्र काढू शकत नाही आहे. आपल्याला सगळ्यांना वाटते की काव्या